घे चाय दी. दहा हात नाही माका, हाताने घे. काय बाई. टोप दी. हो, भांडी किती कापडतस? काय झालं आहे का तुका? माका काय झालेला नाही. मी बरा धडधकट असेल. तू तुझ्या सुनेची काळजी घे. हा म्हणान तुझ्या पोटात दुखता माहित माका. छ्या, माझ्या कित्या पोटात दुखताला. तू आणि तुझी सून दोघं जण मिळून फुगडी घाला. छाया, अगो कधी अक्कल येतली तुका? हा अगो माझी सून ती तुझी कोणच नाही काय? अगो भावजय असा तुझी, माझ्या नंतर इलस ना तर तीच करतली सगळा तुझा. जरा तिच्या वांगडा चार शब्द गोड बोल. कित्या तू गोड बोलतस ना तेवढा बरा असा. तू घेतस ती काळजी काय कमी असा? मी काय म्हणतो, जरा जास्त काळजी घे. या सगळ्या जागा होता ना तर त्याच्यामुळेच तर होता. काय बोलतस ह्या? घे तुझ्याकडे असा त्या डोक्या वापरून जरा विचार कर. त्यांना घरात पाऊल टाकल्यान आणि काय काय होऊक लागला. अण्णांनी त्या पाटणकरावर गोळी चालवले. माका सांग, अण्णांचा आणि पाटणकरांचा काय वैर असा काय? नाही, पण तरी सुद्धा तर झाला की नाही? झाला. लग्नाच्या दिवशीच अंगार पाल पडली. काय घे, अंगार पाल पडणं चांगला नसताना. ती गांडर तापण टाकत चावला. ताईल्यापासून काय काय याक याक होतच असा. देवा माझ्या, इतके कोंबे मेले, इतके कोंबे त्याच्या अख्ख्या खानदानात तरी कोणी खाल्ले असतील काय? एवढा झाला ताईल्यापासून. आता पुढे जाऊन आणखीन काय काय होताला काय माहित. मी सांगतोय तुका, तुझ्या घरात ना लक्ष्मी नाय अवदसा इली अवदसा. गप गो, अवदसा हेसर माझ्या समोर बसली. हा कितीचा मागे लागलास? त्याच्या मागे काय कमी लागला हा काय? जर तू त्याच्या मागे लागलस तर घे आणि निघ हैसून. होय जातय, पण जरा खाऊक तर दी. मी का म्हणतोय, इतके कोंबे मारले, आता तेच सगळे त्याच्या पाच परतावना खाऊक घाला. छाया, काय कळणार नाही काय बोलता काय नाही. जा गेली नाही अजून? झोपान दे, तेवढंच आराम पडत. हे बघ, हे काढू आणलेलं हा हैसर ठेवते. हा उठला की दे त्याका. हा तर येत. अरे काळजी करू नको, वैद बरा. रघुभाऊजींनी सांगितलेल्या उपायात गुण येलो. हा बरं वाटत. हा घे काढू. आयन केलं ना. रातभर भिजलास ना?
चहा. हं. पाच परतवण्याची तयारी केली हा ना? वय अण्णा नायकांच्या घरातला पाच परतवणा हा. लक्षात राहू भया. त्या गावाक आमंत्रण गेलेला हा. काहीच्या घरात चूल पेटाक नको म्हणून सांगितलेला हा. मटण कोंबे काही कमी पडाक नको. 4 दिवस लोका जेवची नाही एवढा खाऊक घाला. लोका बोटा चाटीत जाऊ होई. सगळा केलेला असा, काही एक कमी पडायचा नाही. जेवणाक कोणी नाव ठेवक नको, नाही तर मटणाच्या सोकटण्यावर आडवं कापीन. सगळा व्यवस्थित होईल. मी काय म्हणते, म्हणजे पाच परतवण्यासाठी सरिताच्या घराकडसून माणसं येतील, त्यांका काहीतरी भेट देऊक वय ना. त्याच्या बापाशी सोन्याचा हंडो दिल्या काय कलमा? पांडू माका सांग, आज आपल्याकडे काय हा? लगीन असा ना. अरे रोज रोज लगीन नसता. आज आपल्याकडे पाच परतवाना असा. कुंभो कापतले, मटण करतले. वय ह्या एवढा मटण करतले, या एवढा ह्याच्यापेक्षा माफ. मॉम. काय रे पांडू? अरे अभिराम, आहे वहिनीचे बाबा इले, वहिनीचे बाबा इले. काय रे पांडू, कसं असं? मी बरो असं आहे. वैनिक बरा नाही. काय झालं सरिता? चावला ना. कोण? काळी बावली. हे असे डोळे होते, पायाक टाचनं टोचलेल्यो. वैनिक चावला. वैनी मगे पडल्यो. फेस येत होतो तोंडासून. चावलेला बरा नसताना. असाच एकदा एका चावलेला माणूस गेलो. रघु काका इले मग त्यांनी वाचवल्यानी कोंबे दिलेले ना, म्हणान वाचली वहिनी. बरा नसता ता. काय झालं सरिता? काय सांगताय हो? पांडू, या काम करशील माझा? काय ता? मागल्या जरा जा आणि चूल पेटवूक लाकडा काढून ठेव. हा, चावला वहिनी. होय ना. जा. सरिता, कांडर चावला होता ती का? कांडर? हो, आम्ही पण घाबरलेलो हो. नशिबान काय होऊक नाही हो. म्हणजे सगळे उपाय केले, सगळा इश उतरला आता. रात्री आराम पडलो होते का? माका भेटायचं होतं का? चला ये बा. ये रे नील. ऐकलास? हं? थोडा वेळ पडायचा ना. रात्रभर जागरण केलंस. हं. उगाच माझ्यामुळे तुमका त्रास झालो. तुका काय वय आहे का? नाही, तुम्ही काढो दिलास ना, तिने बरा वाटला. आईन दिल्या. बाबा बसा. कसा असं गो पोरा? बरा असस ना? अगो हैसर इलव तेव्हा आमका समजला. कधी झाला ह्या? पूजेच्या दिवशी मागल्या दारा. अगो काळजी घे गो, सगळ्यांच्या जीवाक घोर. आता काय झाला असता तर? आता बघा काही एक होऊचा नाही हा बाबा. बरा असंय मी. तुम्ही कशी असास? तू बरा तर आम्ही बरे. काय हो, झाली भेट? दत्ता, अरे तू काय जातोस? बोल त्यांच्या वांगडा. इले काम असं होतं. बरा. बोला लेकी वांगडा.
ते का पण बरा वाटत जरा. अण्णा काय असत वर असत जाताना भेटून जाते का. सरिता आता रडत बसा नको हा. बोल त्यांच्या वांगडा. इलय मी. बाकी कसं असं सगळं सगळा चांगला बाबा. आई तर माझी इतकी काळजी घेत अगदी लेकीसारखी. घरात कशाक म्हणजे कशाक हात लावून दिनत नाही. आणि जावय काल रातभर माझ्या शाक बसान होते. डोळ्यात डोळं लागलो नाही त्यांच्या. नशीब काढलंस गो पोरा. मी म्हटलेलं एवढ्या मोठ्या घरात तुका दिला तर काय होईल, पण नाही. सगळा व्यवस्थित चालला ना. असाच चल, अगदी आराम कर. सांच्या घरात जाऊचा ना. होय, मग आईची लय आठवण येते बाबा. त्याका पण तुझी लय येता गो. सारखे आपला सरिता 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 करीत असता. आता त्याका सांगले ना की माघारपणा कानूक जाते म्हणून, तर सकाळपासून नुसता पाठी लागला माझ्या. जावा जावा आता सरिता ते वाट बघित असताना. तू येईपर्यंत काय तर स्वस्त बसाचा नाही. बरं मी अण्णांका भेटायला येते. लाडू आणले ना माघारपणाचे हे, ते नेमकं देऊ होत. येते हा. येवा तुम्ही, मी आवरते. हा. अण्णा अण्णा माघारी म्हणून इलो. आज सगळे 5 परतावनाक आमच्याकडे नाही. म्हणजे सगळे हायसून सगळेच येतलास ना. तरी पण वर कोणी पाठवल्यान? आ, वर कोणी पाठवल्यान? आम्ही खाली थांबतो. हं. चल. काय हो भेटलास. होय भेटलो. येतात ते खाली. बर आम्ही बाहेर थांबतो. वसरे बर, हवा आहे बस. चांगली असा. बर बस बस. दत्ता हाय सरे. तुझे सासरे बाहेर बसले होत. जरा वाईस बोल त्यांच्या वांगडा. आई अरे बस तू, मी चाय घेऊन येत आहे. उभा की त्या बाकड्यावर बस. आमचा सरिता तसा धीराचा असा काय झाला तर लगेच घाबरान जाऊचा नाही. तो झाडावरून किती वेळा पडला झडला पण रडला नाही. खरचटला तर त्याच्यावर माती टाकून आमका कधी कळाक पण दिल्या नाही लागला. आता धीटा. काळजी करू नको. बरा वाटत ते का. कांडळ चावलो की जरा अशक्तपणा असताच. नशीब त्याच्या वांगडा असा काय होऊचा नाही. सांच्या वेळा तगत बरा होईत. सांच्याक सगळेजण यावा. घराकडे तयारी केली असा. होय तर येतील ना. काय दत्ता, सासरो स्वतः माघारी येलो मग जाऊ वया. काय कसा म्हणणार. हा जाशील ना. पण जावयाक एकट्याच आमंत्रण हा काय. नाही नाही सगळ्यांनी यावा.
पण किती जण येतले ते घराकडे सांगू 500 माणसं येतील. अण्णा नायकाचे पाहुणे असाच तेवढं तर करूकच लागत. म्हणजे बघा 30-40 बकरे 25 कोंबे कापूक लागतील. बरं वडे सांगा नाहीतर भाकरी 500 लोकांसाठी. पाहुणचार यो असो करूक वयो. कोणाशी सोयरीक जुळली हा तर कळता ना. काही कमी पडाक नको. बोला सांच्याक वयत ना व्यवस्था. घरदार विकून पण एवढं येऊचं ना. तरी पण लेखक घेऊन जायचा असला तर कायमचा घेऊन जावा. घेवा चाय घेवा. अगो ते लेकीच्या घरचा पाणी पण पिणार नाही. तू चाय काय आणतोस? जा आज जा. होय आम्ही निघतो. पाठराखनिक जरा पाठवलंस तर बरं होईल. पाठवते. हम्म. सरिता बाबा तुम्ही हाय सर. निघताय आता. असे काय करतास? मग माघारपणात नेऊ केलास ना. मी पण येतोय घरात. नको नको कित्याक जाऊ नको म्हणून सांगितलं नी. खुळा असं काय? अगो असं किती सांगतात ते. खरं सांगू नशीब काढलंस पोरा. दारिद्र्यातून श्रीमंती दिलं. नुसती पैशाची श्रीमंती नाही मनाची श्रीमंती असाई. सासरकडची माणसं तुझी किती काळजी करतात. मी तुझ्या सासऱ्यांका हिच्यावर गेलोय. काय म्हणाले माहिती आहे? काय म्हणाले? आता ती काय तुमची लेक नाही आहे. आता ह्या घरची लेक झाली आहे ती. आणि आमच्या लेकीक बरा नसताना आम्ही असे नाही पाठवतो. आमची जबाबदारी असं ती. आणखी काय होय बापाची. आता याच तुझा सासर आणि याच मायार. या घर सांभाळ. आता त्या घराकीच राहायचा. याच तुझं घर. ह्या काय औषध दिल्याने पैसे. तू कधी आमच्याकडे काय मागलं नाही. आम्ही तुका कधी काय दिला नाही. आयता ठेव पोरा. चल येतय मी. बाबा चल बाई येते. Oh.
श्श, श्श.